काय हे आकाशिक रीडिंग या रेकॉर्ड म्हणजे नक्की? ओके, आता आपण खूप आधीपासून जर बघितलं तर आकाशिक रीडिंग म्हणजेच काय किंवा आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजेच काय, तो खूप खूप वर्षांपूर्वी आपल्या इथे सप्त ऋषी होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि त्यांनी थ्रू मेडिटेशन त्यांनी 6th लेवल ऑफ आकाशा म्हणजे आकाश जे आहे त्याच्यावरही 6th लेवल असते, जिथे सगळ्यांचीच, तुझी माझी सगळ्यांचे रेकॉर्ड्स असतात. ओके, सो त्यांनी थ्रू मेडिटेशन तिकडे जाऊन आपल्याबद्दलची सगळी माहिती काढली आणि मग नंतर त्यांना असं वाटलं की आपण हे कुठेतरी लिहायला पाहिजे. सो त्यांनी ती रेकॉर्ड्स लिहिणं सुरू केलं. तर ते जे लिहिणं होतं ते ताडपत्रीवर आधी त्यांनी लिहिलं. मग ते सगळ्यांना कळेल अशा भाषेत लिहायला पाहिजे होतं, म्हणून मग भारतामध्ये भृग ऋषी म्हणून होते, तर त्या भृग ऋषींनी ते सगळा डेटा कलेक्ट केला आणि तो संस्कृतमध्ये लिहून काढला. भृग संहिता म्हणून आपण त्याला नाव देतो, जे नॉर्थ इंडियामध्ये खूप फेमस आहे. आता कमिंग बॅक टू साऊथ इंडिया, तर तिथं पण आहे अगस्त्य ऋषी म्हणून आहेत, त्यांनी हाच डेटा सगळा तमिळमध्ये लिहिला आणि हे ताडपत्री तयार केले. सो इतक्या वर्ष त्यांनी हे सगळी मेहनत घेतली, सगळ्या सोल्स बद्दल माहिती लिहून दिली आपल्याला. मग त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या ऋषींना शिकवलं की हे कसं वाचायचं आणि मग ते वाचून लोकांना त्याची मदत व्हायला लागली. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आता थोड्या वर्षांपूर्वी ती फक्त काही ठराविक कम्युनिटी म्हणजे ऋषी मुनींकडे किंवा भृग ऋषींचे जे पुढचे वंशज आहेत त्यांच्याकडे होती. पण मग काय झालं, लेट 1800 आणि अर्ली 1900 मध्ये एडवर्ड केसेस नावाचा एक इंग्लिश मॅन होता. तर त्यांनी ही प्रोसिजरवर स्टडी केलं आणि त्यांनी थ्रू मेडिटेशन आकाशाच्या वर जायचं, त्याचं जे मेडिटेशन थ्रू त्याचं सोल ट्रॅव्हल करायचं, तर तो ट्रॅव्हल करायला लागला आणि त्यांनी ते रेकॉर्ड्स ऍक्सेस करायला सुरू केलं. ही स्टार्टेड विथ हिमसेल्फ आणि मग नंतर त्यांनी हळूहळू लोकांसाठी पण ते हिलिंग सुरू केलं. ओके, सो मग त्यांनी हे आपण जे म्हणतो पंचतत्व आहे त्याच्यातलं एक तत्व म्हणजे आकाश, ते त्यांनी एक्सप्लोर केलं की आकाशाच्या पलीकडे आपले रेकॉर्ड्स आहे. म्हणून मग त्यांनी तो संस्कृत वर्ड पिक केला आणि त्याच्यात स्वतःचं ऍडिशन करून त्याला नाव आकाशिक रेकॉर्ड्स असं दिलं. सो त्यांनी एक्सप्लोर केल्यामुळे त्यांनी एक विशिष्ट प्रोसिजर सेट केली, ज्याला आपण पाथवे प्रोसेस प्रेयर म्हणतो. सो तिथे ट्रॅव्हल करायला आपल्याला ती प्रेयर म्हणावी लागते आणि त्या प्रेयर मध्ये आपल्याला ज्याच्या कोणाचे रेकॉर्ड ऍक्सेस करायचे त्याचं आपण बर्थ सर्टिफिकेट वरचं नाव यूज करतो आणि एका पद्धतीने त्या प्रेयरने आपण त्याचे रेकॉर्ड ऍक्सेस करतो. ओके, आणि त्या सोल बद्दलची सगळी माहिती आपण त्या सोलला सांगू शकतो. म्हणजे बेसिकली आकाशिक रेकॉर्ड्स का करायचं, तर त्याच्या मागे असं आहे की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा काही पर्पजनी घेतो, असं रॅन्डमली घेत नाही. तर जर आपल्याला ते कळलं की आपलं लाईफ पर्पज काय आहे किंवा सोल पर्पज काय आहे, तर इट इज मोर बेनिफिशियल फॉर अस की त्या पद्धतीने आपण आपलं जीवन पुढे प्लॅन करू शकतो. सो म्हणून त्या इंग्लिश मॅननी हे एक्सप्लोर करून कॉमन मॅन पर्यंत पोहोचवलं, म्हणून आपण त्याला आकाशिक रेकॉर्ड्स असं नाव दिलंय. पण मूळता बघितलं तर ही संस्कृती भारतातनच गेलेली आहे, जी कोणाला कळली नाहीये. आणि आपण साऊथ मध्ये त्याला नाडी ऍस्ट्रॉलॉजी म्हणतो. जे ते वाचणं ताडपत्रीवर लिहिलेलं असतं आणि ते वाचतात मग आपल्यासाठी. ओके, सो दॅट इज व्हॉट. आणि आकाशामध्ये वर जेव्हा त्यांनी एडवर्ड जेव्हा गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आकाशा हे एलिमेंट एक्सक्लुझिव्हली हिलिंगसाठी आहे. सो आपण आकाशिक रेकॉर्ड जेव्हा करतो एखाद्याचे, तर आपलं पर्पज फक्त त्याला हील करायचं असतं. इफ यू डू बाय सम अदर पर्पज, म्हणजे त्याच्या मागे पैसा कमवणं झालं किंवा त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन काढणं झालं, विच इज व्हेरी रॉंग, तर मग त्यावेळेला ऍक्सेस बंद होतो. सो रॅन्डमली मी कुणाचेच रेकॉर्ड चेक करू शकत नाही अनलेस अँड अंटिल तो पर्सन किंवा ती सोल मला परवानगी देत नाही. आणि परवानगी दिल्यानंतरही तेवढाच पार्ट दाखवला जातो जेवढा त्या सोलला गरजेचा असतो. म्हणजे त्याचे प्रायव्हेट इश्यूज पण असतात. जर तो सोल रेडी नसेल तर रेकॉर्ड्स ओपन होत नाही. सो वेन यू सिट फॉर आकाशिक रेकॉर्ड्स, द फर्स्ट थिंग जे करायचे ते तुम्ही खूप ओपन असला पाहिजे आणि तुमच्यात ती एक्सेप्टन्स असली पाहिजे की जे काही आहे
ते क्लिअर कट दिसणार आहे, सो आय हॅव टू ऍडमिट इट. ओके. तर ते अजून छान हिलिंग होतं. बर, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही मागचे जन्म कोणाचाही ऍक्सेस करू शकता. कोणाचंही ॲज इन मला त्याच प्रश्नावर यायचं होतं की कोणाकोणाचं आपण आकाशिक करू शकतो. ओके, तर आकाशिक रेकॉर्ड्स आपण एखाद्या जमिनीचं करू शकतो, एखाद्या घराचं करू शकतो, एखाद्या पब्लिक प्लेसचं करू शकतो. म्हणजे ताजमहलचं आहे तर मग ताजमहलचंही आपण एक्सप्लोर करू शकतो की कसं त्यांनी ताजमहल बांधलं, कोण वर्कर्स होते, ते सगळे आपल्याला डिटेल्स कळू शकतात. आता जेव्हा आपण पब्लिक प्रॉपर्टी एक्सेस करतो तेव्हा बिईंग अ पार्ट ऑफ पब्लिक वी डोंट रिक्वायर एनी परमिशन. ठीक आहे, पण एखाद्याची जमीन किंवा घराचा ऍक्सेस करायचं असेल तर आपल्याला मात्र त्या ओनरची परमिशन लागते. ओके, आणि ऍज आय सेड की आपण ह्युमन्सचं तर करूच शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट आपण पेट्सचं पण करू शकतो, पण पेट्सचं पण त्यांची परवानगी घ्यावी लागते. बर, आता तुझा प्रश्न असेल की पेट्स परवानगी देतात का? म्हणजे त्यांना कसं आपली लँग्वेज कळते. तर आपण जर बघितलं तर आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये जेव्हा आपण जातो तर तू आणि मी आता जे काही बोलतोय ते पण रेकॉर्ड होतंय कुठेतरी. ओके, सो लँग्वेज इम्पॉर्टंट नाहीये, ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते रेकॉर्ड होतात. सो जेव्हा मी एखाद्या पेटच्या डोळ्यात डोळे घालून विचारते त्याला की मी तुझं रेकॉर्ड्स करू का, तर इट इज थ्रू व्हायब्रेशन्स की त्याच्या सोलला कळतं की मी काय विचारते. बर, जर त्याची इच्छा नसेल तर तो पेट तिथनं उठून जातो किंवा टर्न बॅक करून बसतो. पण जर त्याची इच्छा असेल तर ही गिव्ह साइन बाय नॉडिंग हेड, और यू कॅन टेल हिम की हो म्हण, ही विल बार्क, समथिंग लाईक दॅट. तर मग देन यू कॅन एक्सेस. ओके, पण मग आता आपण जसं म्हणलं पब्लिक प्रॉपर्टीचं ठीक आहे, काहीतरी पर्पज आपल्याला काय, पेट्सचा काय म्हणजे पर्पज असतो? पेटचा पर्पज असा आहे की पहिली गोष्ट तर तो पेट तुझ्या घरी का आला. अच्छा, म्हणजे एवढे सगळे डॉग्स आहेत किंवा एवढ्या सगळ्या कॅट्स आहेत, तर वाय पर्टिक्युलर दॅट डॉग किंवा दॅट कॅट. तर जर आपण एक्सप्लोर केलं तर ते सोल आपल्या सोलशी कनेक्टेड असतं. ओके, सो मोस्ट ऑफ द टाइम 90 to 95% जे पेट्स आपल्या जवळ येतात दे आर आर प्रोटेक्टर. सो फ्रॉम पास्ट लाईफ दे हॅव सम इनसिक्युरिटी, सो दे आर हिअर टू प्रोटेक्ट यू. ओके ओके, आणि दुसरं म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये असंही होऊ शकतं की ते आजारी पडतात. काही पेट्सला आपण बघतो की डायबिटीज डिटेक्ट होतो किंवा काही अंगावर त्यांच्या रॅशेस येतात. सो बाय ऍक्सेसिंग दोज रेकॉर्ड्स वी कॅन फाइंड आउट द रूट कॉज की हा आजार का होतोय. तर तो पास्ट लाईफ मधनं त्यांनी कॅरी केलाय का, तर जर कॅरी केलाय तर वी कॅन गिव्ह देम हिलिंग. आता आपण हिलिंग कसं देऊ शकतो, तर रेकीनी देऊ शकतो, प्राणिक हिलिंगनी देऊ शकतो. ओके, किंवा आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये तो इन्सिडेंट शोधायचा की त्या पेटला का असे रॅशेस येतात, काय त्याच्याकडनं झालंय. आणि वेन वी फाइंड आउट समथिंग तर फॉर दॅट वी कॅन ऑल्सो से फॉरगिव्हनेस प्रेयर्स. बर, तर आकाशिक रेकॉर्ड जेव्हा आपण करतो तर असं म्हणतात की त्या क्षणापासून आपलं हिलिंग सुरू होतं. ओके, द मोमेंट तुला रूट कॉज कळतो तुझ्या आजारपणाचा किंवा कशाचा पण, तर तेव्हापासून हिलिंग सुरू होते तुझी. बर बर, त्यामुळे 43 days मध्ये 100% तुला ते रिझल्ट मिळतातच.